तर तिथं अहिल्यानगरमध्ये असुद्दीन ओवैसी आज येत आहेत। असुद्दीन ओवैसी यांची आज जाहीर सभा होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होईल। अटी शर्तींसह पोलिसांची या सभेला परवानगी आहे। धार्मिक भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्या असं सांगण्यात आलेलं आहे। आक्षेपार्ह वक्तव्य टाळा, पोलिसांनी अट घातली आहे। 15 अटी शर्ती घालून पोलिसांची सभेला परवानगी आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडे। संतोष, खरं तर अटी शर्तींसह सशर्त अशी ही परवानगी ओवैसींच्या सभेकरता देण्यात आलेली आहे। 15 अटी शर्ती आहेत। निश्चितच लागू मॅडम, आजच्या सभेला जी प्रशासनाने परवानगी दिली आहे त्याच्यामध्ये ज्या 15 अटी आहेत त्या प्रशासनाने घातल्या आहेत। याच्यामध्ये जी प्रामुख्याने जी पहिली अट आहे की या सभेच्या ठिकाणी कोणतेही धार्मिक भावना दुखवेल, त्याचबरोबर कोणतेही चिथावणीखोर वक्तव्य या ठिकाणी करू नये। तसंच या ज्या परिसरात सभा आहे त्या सभेच्या ठिकाणी सुरुवातीला किंवा सभा संपल्यावर कोणतीही रॅली काढू नये। जे झेंडे लावण्यात येणार आहेत त्या झेंड्यामुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखू नये, अशा एकूण 15 ज्या अटी आहेत त्या प्रशासनाने घातल्या आहेत। आणि या सभेकडे प्रशासनाची एक करडी नजर राहणार आहे। त्याचबरोबर पोलीसचा बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे। कारण एकंदरीत अहिल्यानगरमध्ये जे सध्या तणावपूर्ण जी शांतता आहे त्याच्यामुळे या सभेमुळे काही चिथावणीखोर वक्तव्य झाले तर परिस्थिती ही नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते। यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत या सभेकडे आता जे आहे ती करडी नजर ठेवण्यात आलेली आहे। लागवीजी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।